तर ताई काय वाटतंय, या भागाचा विकास होण्यासाठी कोणता उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे? नमस्ते, मी सौ विद्या गजानन लवटे, प्रभाग क्रमांक 8ची रहिवाशी. या भागातील चारही उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. कारण या भागातली जी कामं आहेत ना, ती इतकी छान आणि अतिशय छानरित्या त्यांनी पार पाडलेली आहेत. कुठली कामं केलेत त्यांनी? रस्ते असू देत, गटरे असू देत, डॉक्टर राहुल आवाडे साहेबांच्या, आमदार राहुल आवाडे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी ही कामे पूर्ण केलेली आहेत. त्यामुळं आता महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे त्यांना, लाडक्या बहिणी आहेत आपण त्यांना, म्हणून आम्हाला असं वाटतं की ते चारही उमेदवार येणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या सध्याच्या पिढीला. आता महिलांसाठी आणखीन काय काय विकास करणं गरजेचं आहे असं वाटतं त्यांनी? आता इतके विकास तर त्यांनी केलेले आहेत, ते काय आपण नाकारू शकत नाही. लाडक्या बहिणी असू देत, मुलींचं शिक्षण असू दे, बाकीच्या महिलांच्या ज्या योजना आहेत, पेन्शन असू दे, हे आपले मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. असं काय सांगण्यासारखं त्यांचं काही नाहीच आहे, राहिलंच नाही आहे. त्यामुळं असं नाही, मला तर नाही वाटत त्यांना काही सांगावं आपण. आता आपल्या प्रभागामधून शिवसेनेकडून मानेसाहेब उभे आहेत, तर मग त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं काम अतिशय छानरित्या त्यांनी पार पाडलेलं आहे, छानरित्या चालू आहे आणि ते फिक्स नगरसेवक म्हणून येणारच आहेत. असा आम्ही जो सर्वे केला आहे त्यानुसार आम्ही सांगतो. कारण जिथं जिथं आम्ही गेलो ना, तिथं त्या लोकांच्याकडून अशी प्रतिक्रिया आली की ह्या लोकांच्याबद्दल आम्हाला काय सांगणे गरजेचेच नाही, कारण त्यांनी अशी कामं केलेली आहेत. त्यामुळे इथंपर्यंत आम्हाला त्यांचं नाव सांगायला येऊच नका, बिनविरोध आम्ही त्यांना निवडून आणू असं सांगितलं. अशी कोणती उल्लेखनीय कामं केली आहेत त्यांनी आत्तापर्यंत? रस्ते, गटारी, बाकीच्या महिलांच्या काही तक्रारी असतील, समस्या असतील, काही दवाखान्याबाबतीत असू दे, काही त्यांचे वैयक्तिक प्रश्न किंवा शिक्षणाबाबतीत असू दे, त्यांनी सोडवलेत. तुम्हाला काय वाटतंय ताई, कोण निवडून यावं? चारही उमेदवार निवडून यावं अशी आमची इच्छा आहे. आता वरती केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, आपल्या इथं पण आवाडे साहेब भाजपचेच आहेत, मग पुन्हा भाजप यावं असं का म्हणणं आहे? त्यांचं कामच बोलतंय ना, कामच बोलतंय त्यांचं सगळ्यांचं. इथल्या उमेदवारांबद्दल काय बोलाल? उमेदवार पण खूप छान काम सगळी करतात, गटरेचे म्हणा, पाण्याचं म्हणा, सगळं प्रश्न सोडवतात ते. चारही उमेदवारांचं काम करण्यासारखे आहेत. धन्यवाद. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरी वर्क, न्यू ट्रेंडिंग आरी वर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.